याआधी असा कधी वागला नाहीस तू. सगळं सांगायचंस मला. आणि आज एवढी मोठी गोष्ट झाली तरी पण तुला मला सांगावीशी वाटली नाही. ती अमूल्य जास्त जवळची वाटली तुला आईपेक्षा सुद्धा. आई मी ना खूप दमलोय आता. आपण नंतर बोलूया ना प्लीज. का नंतर का आत्ता का नाही. सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर सांगणार होतास. अगं काही हाताबाहेर गेलेलं नाहीये. मी आले नसते ना तर सगळं हाताबाहेर गेलं असतं. आणि कुठला तो इव्हेंट. तुम्ही दोघांनी मला काही सांगितलं नाही. वेदांत तूही नाही आणि विक्रांत तू सुद्धा. आई पण मी. तू गप्प बस. तू तर एक शब्दही बोलू नकोस. मला सोडून सगळ्यांना माहिती होतं की तू आणि अमूल्य एक रात्र ऑफिस मध्ये सोबत होतात. तुम्ही दोघांनी काय माझ्याशी खोटं बोलण्याचा पायंडा घातलाय का. आई तू जसं समजतेस तसं काहीच नाहीये. थिंग्स जस्ट हॅपेंड. अगं हे काही ठरवून केलं नाहीये आम्ही. आणि मी तुला सगळं सांगेन पण आत्ता नाही. हो अण्णा ताप आलाय तिला. थोड्या वेळाने जाईन म्हणाली ऑफिसला. पण बरं वाटत नाहीये. ताप येतोय तर मग जाते कशाला ऑफिसला ती. खूप काम आहेत म्हणाले ऑफिस मध्ये म्हणून ते. काय ताप हो. बरं गोळ्या घेतल्यास का आणि चेक केलंस का काय होतंय काय नेमकं. काही नाही अण्णा ते जरा थकवा आलाय. खूप स्ट्रेस आहे ना म्हणून. कशाचा स्ट्रेस. कामाचा. ऑफिस मध्ये खूप काम आहेत ना म्हणून. मी आलेच. काय आरती काय नेमकं काय झालंय. कुठे काय अण्णा काहीच नाही. ते ऑफिस मध्ये खूप कामं असतात ना तिला म्हणून स्ट्रेस मध्ये असते. आणि आता तर 2-2 ऑफिसेसची कामं असतात. तुम्हाला तर माहितीच आहे तिचा स्वभाव. एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय ती सोडत नाही. त्यात यायला पण काल उशीर झाला तिला. आई अण्णा मी निघते ऑफिस. निघते काय अगं आता जेवूनच जा ना. आई अगं नको खूप उशीर होतो. अगं पण बरं वाटत नसेल तर एक दिवस नाही गेलीस ऑफिसला तर काही बिघडणार नाहीये. अण्णा मी अर्धा दिवस आराम केला. आता निघते. खूप कामं पडली. येते मी. बाय. काळजी घे. आरती अमूल्य मला नेहमी सारखी दिसत नाहीये. काही झालं असेल तर आत्ताच सांग बाई. परत तुम्ही दोघी काही लपवण्याचा प्रयत्न करताय का. नाही आई काही झालेलं नाही. मी का लपवेन. आणि अमूल्य सुद्धा काहीही लपवत नाहीये. आणि आम्ही आता ठरवलंय आम्ही तुम्हाला सगळं सांगणार. बर ठीक. सर सेक्शुअल असॉल्टची केस आहे. खरं तर अशा केसमध्ये जामीन मिळणं खरंच खूप कठीण असतं. मला त्या मुलीचं नाव हवंय. कम इन. तुम्ही बोलावलं सर. बस. ऍक्च्युली नको नको. बॉसच आहे मी. मित्र नाही. काय झालंय सर. मला कळत नाहीये हे सगळं कोणी केलंय. सर तुम्हाला अंदाज आहे का किंवा मग कुणावर डाऊट आहे का की कोण असा असेल ज्याची अशी इच्छा आहे की तुम्ही जेलमध्ये जावं. रियली कांट गेस.
सर मी काय म्हणते, तुमचे पोलीसमध्ये बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत, मग तुम्ही सहज माहिती काढू शकता. किंवा मग मी पुरू काकांना सांगू का? नाही, नको. आता काय केलं तिने? वेदांतवरती खोटे आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय तिने. काय? हो, आणि आता वेदांत सुटला म्हणून हिची चिडचिड सुरू. ती मगाशी कुणाशी तरी फोनवर बोलत होती. मी गेले आणि विचारलं तिला की हे काय चाललंय सगळं, कुणाशी बोलतेस? पण नाही, ती मला काहीही सांगायला तयार नाहीये. इनफॅक्ट मी विचारलं म्हणून माझ्यावरच जास्त चिडचिड केली ती. तिला तर तिची मम्मा शत्रूच वाटते. तिला वाटतं की मला तिचं सुख बघवत नाही. आणि तिने मला धमकी दिली की जर मी हे सगळं तुम्हाला सांगितलं तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. पण एक बरं केलं तुम्ही हे मला सांगितलं. पण प्रकरण हाताबाहेर गेलेलं नाहीये ना? काय माहिती, आय मीन मला काहीच कल्पना नाहीये. आणि आपण तरी कुणाला विचारणार ना जाऊन? का वागते ही मुलगी अशी काही कळत नाही. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर थोंडा मारून घेते नेहमी. ऐका ना, तुम्हीच बोला ना तिच्याशी, ती फक्त तुमचंच ऐकेल. बोलतो, बाहेरून माहिती काढावी लागेल तीही काढतो. नूतन वहिनी काही गप्प बसणार नाहीत. एकतर अलीकडे पार्टीत त्यांची उठबस पुन्हा वाढली आहे. या प्रकरणाच्या त्या नक्की मागे लागणार आणि त्यांना नक्की माहिती होणार. आता आपले संबंध कायमचे बिघडणार आणि या प्रकरणाला जर राजकीय वळण लागलं तर त्याचा त्रास मला होणार. त्या विक्रांतशी लग्न करता यावं म्हणून करते हे सगळी. पण हे असं वागून लग्न होणार आहे का तिचं विक्रांतशी? मूर्खपणाचा कळस आहे ही मुलगी. खरं सांगू, तुमच्याशी बोलल्यामुळे मला आता खरंच खूप मोकळं मोकळं वाटतंय. मला वाटलं मी हे सगळं सांगितल्यावर तुम्ही माझ्यावरच चिडाल. तुम्हाला तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण मी नेहमीच सारिकाची बाजू घेत आलोय. पण आता मला पटलंय, तुमचं म्हणणं अगदी 100% पटलंय. माझ्याच अतिलाडामुळे बिघडली आहे मुलगी. पण आत्ता जे तिने करून ठेवलंय ना, ते निस्तरणं इतकं सोपं नाहीये. हाताबाहेर गेली ही मुलगी. सार्थकने कधी त्रास नाही दिला आपल्याला, आपल्या शब्दाबाहेर नाही कधी गेला. फक्त एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध केली त्याने. माझ्यासारखा राजकारणात नाही आला, पण निदान हे असले उपद्व्याप तरी नाही केले. सारिकाशी आता मला बोलावंच लागणार आहे. हा बोल वेदांत. रात्रभर मला पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं होतं. तक्रार खोटी आहे का खरी आहे याची शहानिशा करायला हवी होती ना. आम्हाला प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं. बरोबर. मला त्या मुलीचं नाव हवंय. मी काही गुंड नाहीये जाऊन बदला घ्यायला. अरे पण माझ्या विरोधात अशी तक्रार होते म्हणजे काहीतरी प्लॅनिंग असणार रे. नाहीतर एक साधारण मुलगी उगाच का असं करेल? तिच्या डोक्यावर ना कोणाचा तरी हात असणार. मे बी सम बिझनेस रायव्हल. हो, हे शक्य आहे. पण हे सगळं शोधून काढण्यासाठी मला स्वतःला लक्ष घालावं लागेल. आणि आता सध्या मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, त्यामुळे माझ्याकडे 4-5 दिवस तरी वेळ नाहीये. पण मी शोधून काढेन, तू काळजी करू नकोस. थँक्स. यू हॅव ऑलवेज हेल्प्ड मी. बाय. I am, but what is the confusion? म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपलं भांडण झालं. मला तुझा खूप राग आला होता. त्यानंतर तू जॉईन केलंस, पण तरी माझा राग होताच. पण मग आत्ता आपण काय आहोत? म्हणजे आपण मित्र आहोत का फक्त कलिग्स? अरे पण नात्याला नाव द्यायची गरज आहे का? हे बघ, जे आहे ना ते तसंच राहू दे, काही हरकत नाही.
आणि जर तुला असं वाटत असेल की मैत्रीची फिलिंग येते, तर मग मी तुझा गैरफायदा घेईन, ऑफिसला सुट्टी टाकेन किंवा उशिरा येईन. असं काहीच करणार नाहीये मी. मूल्या, मी जसं म्हणालोय का, तू कशाला वाकड्यात शिरतेस? अरे तू स्पष्ट बोलतोयस तसंच मी स्पष्ट बोलतेय. मी कुठे वाकड्यात शिरतीये? बरं ठीक आहे, काम खूप आहे, आधी काम करूया. म्हणजे मी खूप डिस्टर्ब्ड आहे. कम इन. आद्या, सार्थक, तुम्ही सगळ्यांनीच खूप लवकर जम बसवलं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता त्या इव्हेंटमुळे नवीन ब्रँड पण खूप लवकरच पॉप्युलर होईल. सर, पण ह्याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. तुमची सगळी उत्तरं बरोबर होती. मूल्या, तू जे केलंस ते जास्त महत्वाचं होतं. दादा, यु नो, तू होप आहेस आमची. तुला माहितीये, आम्ही सगळेच तुझ्याकडे ना आमचा आदर्श म्हणून बघतो. अरे त्यामुळे तू प्लीज असा डल आणि उदास नको ना राहूस. कारण तू असा उदास असलास ना की त्याचा परिणाम अरे सगळ्या ऑफिसवर होतोय. खरंच दादा, तू नेहमी खुश राहा रे, असा आनंदी राहा एकदम. आणि अरे तू हिरो आहेस ना आमचा, त्यामुळे आम्ही तुझ्या बरोबर नेहमी आहोत आणि यापुढेही कायम असू. हो सर, तुम्ही असे डिस्टर्ब राहू नका बरं. तुम्ही अपसेट असलात, सॅड असलात ना की सगळ्या ऑफिसला निमोनिया झाल्यासारखा होतो. झाला तरी तू आहेस ना ठीक करायला, अर्धी डॉक्टर. आधी ऐकून तरी घे ना. डोंट जम्प टू एनी कन्क्लुजन्स. का ऐकून घेऊ मी? माझा एक मुलगा मुलीसाठी जीव द्यायला निघतो आणि दुसरा त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या मुली बरोबर गार्डन मध्ये फिरतो. छान, दोघं मिळून वानखेडे कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळवायला निघालेत. वेडे झाला दोघे मुलींच्या मागे. प्लीज, हे बघ, तू प्रश्न विचारलास ना, मग मला उत्तर देऊ दे ना. जसं तू समजतेस तसं काही नाहीये. आमचं एक काम होतं गार्डन मध्ये. ओके, सो एक मुलगी माझ्या मागे लागली होती. मी तुला ते मॅट्रिमोनी साईटचं सांगितलं होतं ना, तिथूनच तिने माझा नंबर घेतला. मला सारखे कॉल्स आणि मेसेजेस करत होती. म्हणून मी म्हटलं तिला एकदा भेटतो त्या गार्डन मध्ये आणि विषय संपवून टाकतो. आणि जर अजून वाढलं तर पोलीस कंप्लेंट करतो. आणि तेव्हा मला विजय म्हणाला की सर, हा मुलीचा विषय आहे, तर तुम्ही एकटे जाऊ नका, आद्या मॅडम किंवा अमूल्याला सोबत घेऊन जा. आणि म्हणून अमूल्य आली होती माझ्यासोबत. आणि मग तिथेच पोलीस आले आणि पुढचं सगळं तुला माहिती आहे. नाही, हे सगळं ठीक आहे, पण ह्यातलं खरं किती आहे ते मला सांग. ऑब्व्हियसली सगळंच खरं आहे. आणि मी अमूल्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, तरी ती थांबली होती माझ्यासोबत. आई, तुला माहिती आहे ना, अशा केसेसमध्ये मारतात वगैरे, पण अमूल्य होती ना, म्हणून मला हात पण नाही लावला कोणी. अरे पण अटक झाली तेव्हा तू मला एक फोन का नाही केलास? त्यांची हिंमतही झाली नसती तुला एक तास तिथे ठेवून घ्यायची. तू तर तिथे अख्खी एक रात्र काढलीस. हे त्या मुलीला माहिती होतं, तसंच आद्या आणि सार्थकला सुद्धा. नाही, त्यांना नाही सांगितलं. आय थॉट आय विल मॅनेज. डीसीपी शिंदे माझे मित्र आहेत, पण चार्जेस असे होते की तेही काही मदत करू शकले नाही. इनफॅक्ट आई, तूही काही मदत करू शकली नसतीस. दादा, मला तरी सांगायचं. विक्रांत, तू गप्प राहा प्लीज. आणि आई, माझी सुटका झाली आहे, याचं कारण आहे
अमूल्याने दिलेली साक्ष. तिने हिम्मत दाखवली, ती खरं बोलली आणि ते सिद्ध करणारे पुरावे माझ्याकडे होते, म्हणून मी सुटलो. बरोबर आहे. यातून एकच अर्थ निघतो की तुझी आई तुला सोडवू शकली नसती. तू मला एक फोन केला असतास ना, तर वकिलांना घेऊन ताबडतोब तिथे पोचले असते. पण नाही. तुला जास्त महत्वाचं कोण वाटलं? मी खूप हर्ट झालोय. इतका इररिस्पॉन्सिबल आहे का मी? विक्रांत, तुला कोण बोललं तू रिस्पॉन्सिबल आहेस? दिवसातून 10 वेळा तर तूच बोलतोस, त्यात आई 20 वेळा ऍड करते. आणि आद्या लहान आहे आपल्यापेक्षा, पण आठवड्यातून 2-3 वेळा ती पण ऐकवते. सी विक्रांत, तू अजून लहान आहेस रे. कशाला हव्यात पोलीस स्टेशनच्या चक्रात? आणि तू काय केलं असतंस तिथे? हे बघ, तू आधी मोठा हो, मग तुला सगळीकडे घेऊन जाईन मी माझ्यासोबत. दादा, मी कितीही मोठा झालो ना तरी तुझ्यापेक्षा मोठा नाही होणार आहे. मी कायम तुझ्यापेक्षा लहानच राहणार आहे ना. आणि मोठा झालोय मी आता, लग्न होणार आहे माझं. तुला अजूनही लहानच वाटतो का मी? त्याला बाल हट्ट विवाह असं म्हणतात. आणि बरं, मान्य, तू मोठा झालास. पुढच्या वेळेस सगळीकडे घेऊन जाईन मी तुला सोबत. आणि माझ्याऐवजी जेलमध्ये पण तूच जा. नाही, नको. का? आत्ता का नको? तिकडे खूप डास असतात म्हणे. बरं दादा, ऐक ना, हे जे काय घडलंय ना, त्याच्यावरून मला एक सुंदर पण आगळा वेगळा विचार सुचलाय. सांगू तुला? तुला नाही म्हटलं तर तू गप्प बसणारस का? कोर म्हणजे मूळ स्वभाव जो असतो ना, तो नाही बदलत. तो साधारण वयाच्या 7-8 वर्षापर्यंत ठरतो. तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात लोक बदलतात. आयुष्यात काहीतरी वाईट घडलं, त्यातून माणूस काही शिकला तर, किंवा अनपेक्षितपणे खूप काही चांगलं घडलं तर थोडका का होईना माणूस बदलतो. पण आमूलाग्र बदल घडला अशी उदाहरणं दुर्मिळच आहेत. पण मला सांग, कोण बदललंय? चिवा. ओ, तुझा चिवा. माझा चिवा नाही हा तो फक्त चिवा आहे. बरं, फक्त चिवा. पण त्यात काय बदल झालाय? हा, असा थोडाफार बदल झालाय त्याच्यात. तुला सांगते ताई, तो मला थँक्यू म्हणाला. त्याने मला हे सुद्धा विचारलं की तू माझी बॉस म्हणून मदत केलीस का मित्र म्हणून. खूप खूप सॉफ्टली बोलला तो. आणि हो, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो ना, तेव्हा सुद्धा सारखं म्हणत होता की घरी जा. पण तिथे वातावरण वेगळंच होतं, त्यामुळे मला सुद्धा त्याला एकट्याला सोडावंसं नाही वाटलं. खूप स्ट्रेसमध्ये होता, पण तरी माझी काळजी करत होता. तो तुझ्याशी सॉफ्टली बोलला म्हणजे चिवा सॉफ्ट झाला. आणि तो तुझी काळजी पण करत होता का ग? का म्हणजे? कुणाची काळजी करण्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण काळजी आपण त्याच माणसाची करतो ज्याच्यावर आपला जीव असतो. एक मिनिट. म्हणजे चिवा तुझ्या प्रेमात पडलाय. ताई, उगाच काही बोलू नकोस हा. त्याची मुलींविषयीची आणि प्रेमाविषयीची मतं जगजाहीर आहे. आणि आम्ही गार्डन मध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा ना, त्याच्या मनात त्या मुलीविषयी रागच होता, जी मुलगी त्याला मेसेज करत होती. पण ती तूच होतीस. अगं हो, ती मीच होते. पण हे त्याला माहिती नाहीये ना. त्याला जर का कळलं ना ती मुलगी मी होते, मग तर तो माझा जीव घेईल. म्हणजे चिवा जगातल्या एका मुलीशी तरी सॉफ्टली वागतोय, हेही नसे थोडे. ताई, तू उगाच इकडचं तिकडे जोडू नकोस. तू एवढा मोठा बिझनेसमॅन आणि मुळात ना त्याला लग्नच करायचं नाही. ते तर फक्त या सगळ्या जेल प्रकरणामुळे ना तो थोडासा नरमलाय, थोडासा ॲरोगन्स कमी झालाय, बस इतकंच. इतकंच असेल तर मलाही काही होप्स नाहीयेत. पण जर चिवा तुझ्या प्रेमात पडला असेल, पण
मी काल मेसेज केला होता तुला. हो केला होता, मी उत्तर पण दिलं होतं. बोला ना. मग कधी जायचं कॉफीला? ऑफिस नंतर कधी? पण सर, मी काय म्हणते, आपल्याला जे काही बोलायचंय ते आपण आत्ताही बोलू शकतो, म्हणजे असं ऑफिसमध्ये बोलू शकतो. नाही नको, उद्या संध्याकाळी जाऊया. उद्या नाही, मला उद्या नाही जमणार. का? ते ऍक्च्युली आई आणि अण्णांनी मला सांगितलं की उद्या घरी लवकर ये. म्हणजे खरं तर मी परमिशन मागणारच होते तुम्हाला. आपण परवा जाऊ शकतो किंवा मग आज. नाही, आज नाही जमणार. मी कदाचित साईटवर जाणार आहे. ते कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतंय ना. वाव. नाही, ते मी ना कधीच कन्स्ट्रक्शन होताना बघितलं नाही. ऍक्च्युली मला पण ऑफिसपेक्षा जास्त साईटवरच आवडतं. देयर इज अ लॉट ऑफ ऍक्शन देअर. आज मी दिवसभर तिथेच असणार आहे आणि विजय पण आहे माझ्यासोबत. मला पण आवडेल तिथे यायला. अगं तू म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण खूप ऊन असतं ना तिथे. आपण नंतर कधीतरी जाऊ. सर, खरं तर ना आपण सगळ्या स्टाफला घेऊन जायला पाहिजे साईटवर. सगळ्यांनी? अगं सगळा स्टाफ काय करणार तिथे? ते काही म्युझियम नाही आहे सगळ्यांनी व्हिजिट करायला. हो सर, पण मी आहे ना त्यांना आपापसात बोलताना ऐकलं. म्हणजे त्यांना अशी उत्सुकता आहे की आपण कुठलं प्रोजेक्ट करतोय, ते तिथे काय होतं, कसं होतं. पण तिथे म्हणजे धूळ असते, माती असते आणि कच्चा माल पडलेला असतो. म्हणजे बिल्डिंग रेडी झाल्यावर बघितलं तर ठीक आहे ना, असं कन्स्ट्रक्शन करताना काय असतं बघण्यासारखं. बरोबर आहे सर, पण प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण जे काम करतोय, ज्याची चर्चा करतोय, जे आपण निर्माण करतोय, ते इथे फाईल्स मध्ये आकार घेत असतं. पण ते नेमकं काय हे डोळ्यांनी बघावं. म्हणजे अशी इच्छा होते. ती ना, ती अशी एक वेगळीच फिलिंग आहे, प्राऊड फिलिंग. बघू. कमे वहिनी, ही डॉक्युमेंट्सची फाईल तू मागवली होती ना अकाउंट्स डिपार्टमेंट मधून? हो. वहिनी, मला उद्या लवकर सोडशील का? का ग? अण्णांची हेल्प करायला जायचं का क्लिनिक मध्ये? अरे नाही रे, ते ऍक्च्युली उद्या अण्णांचे मित्र घरी येत आहे. म्हणजे त्यांचा मुलगा मला बघायला येतो. व्हॉट? अगं अमूल्या, काय ग्रेट न्यूज आहे ही. बरं मला सांग ना, मुलगा काय करतो आणि कुठे राहतो? म्हणजे नागपूरचाच आहे की बाहेर कुठे राहतो? अगं हो 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 आद्या, किती प्रश्न विचारशील. अण्णांनी पसंत केलाय ना, म्हणजे चांगलाच असणार. आणि मी येतोय उद्या. एक मिनिट, तू कशाला? हे चांगलं आहे, तुम्ही वहिनी करवलं म्हणून मला छळू शकता आणि मोठ्या भावाला विचारतेस कशाला म्हणून. मी येणार, तुला छळायला का होईना मी येणार. अरे तू नक्की मोठाच भाऊ आहेस ना हिचा? नाही म्हणजे वागतोयस लहान भावासारखा म्हणून म्हंटल. आणि तुला सांगते वहिनी, तुला बघायला आला होता ना, तेव्हा मला सांगितलं तरी होतं का रे? डायरेक्ट गुड न्यूज दिली, माझं ठरलं. अच्छा, म्हणजे आता तुझं तूच ठरवणार सगळं? अरे नाही रे, माझं मी कसं ठरवेन? आता आई ठरवेल ना की कुणाला बोलवायचंय, कुणाला नाही बोलवायचंय. आणि वेदांतला जर कळलं ना की तू माझ्यामुळे कामं सोडून बघण्याच्या कार्यक्रमाला आलायस, तो चिवा तर ऑफिसभर चिवचिवाट करेल. हे फटके देऊ का? अजून त्या मुलाला भेटली पण नाहीस आणि लाजते काय? हिला काय वाटतं माहिती का आद्या, आपण कोणीच हिच्या घरी जाऊ नये, म्हणजे हिला त्या मुलाशी मनसोक्त गप्पा मारता येतील. नाही दादा, असं काही नाहीये. आणि मी काही लाजत बिजत नाही. लाजेल तो माझ्या समोर. आणि असंही माझं ठरलंय, मी लग्न 5 वर्षांनी करणार. आई आणि अण्णा म्हणताय म्हणून बघतीये हे स्थळ. आणि समजा सगळ्यांना स्थळ आवडलं तर?
लोक मुलगा व्हावा म्हणून उपवास करतात, देवीला साकडं घालतात, पण आपण भाग्यवान आहोत नाही? आपल्या दोन्ही मुली मुलांपेक्षाही खूप चांगल्या आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे. तुमचा मोकळा स्वभाव, मुलींना दिलेली विचारांची क्षमता आणि स्वातंत्र्य आणि तुमचं प्रेम, तुमचे संस्कार. मला आठवतं तुमची आई मागे म्हणाली होती आपल्याला की एक तरी मुलगा हवा. पण तुम्ही ठामपणे सांगितलं होतं नाही, आमच्या दोन्ही मुली मुलांपेक्षा काही कमी नाही आहेत बरं. आवड नाहीये ना तुला? आवड नाही असं नाहीये, पण मला कंटाळा येतो ग बसायला. आज कशी काय हो म्हणालीस ग? आता मुलगा बघायला येतोय ना, जरा प्रेझेंटेबल राहायला नको? थोडंफार प्रेझेंटेबल तर राहायला हवं. बरोबर आहे तुझं. माझं तर फिक्स आहे. मी आहे ना असं डोक्यावर पदर घालून एंट्री घेईन आणि त्याने माझ्याकडे बघितलं ना, हळूच त्याला डोळा मारे. असं काही करू नकोस उगाच. अण्णांच्या मित्राचा मुलगा आहे. पण तायडे माझं फिक्स आहे. जरी अण्णांच्या मित्राचा मुलगा असला ना, तरी मी आडनाव वगैरे नाही हा बदलणार. कसं वाटतं ते अमूल्य बोंडे? ऑड वाटतं ना, म्हणजे असं ऐकून कस तरी झालं ना. नाहीतर ना तूच एक नवीन अट घाल, मुलाने तुझं आडनाव लावलं पाहिजे. मला चालेल. कम इन. सर मला बोलावलं? हो, माझी एक मीटिंग आहे, सो डॉक्युमेंट्स रेडी करायचे. कॅल्क्युलेशन्स अपडेट करून 6च्या आधी मला पाठव. आज 6 वाजता? का, काही प्रॉब्लेम आहे का? सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज मला लवकर जायचंय. ते आई आणि अण्णांनी सांगितलं की आज घरी लवकर ये म्हणून. हो, मी विसरलो होतो. तू एक काम कर, सगळी कामं बाजूला ठेव, मी आद्याशी बोलतो. आधी हे काम करून घे, मग जा. ठीक आहे, मी ट्राय करते. ट्राय? सी अमूल्य, ट्राय हा शब्द मला आवडत नाही. एकतर आपण करू शकतो किंवा नाही करू शकतो. ट्राय म्हणजे काय? सर मी काम हातात घेते, पण पूर्ण नाही झालं तर सर मी खरंच सांगते, आज मला घरी वेळेत जावं लागेल, किंबहुना वेळेच्या आधी. झालं असं आहे सर, ते अण्णांचे मित्र आहेत, ते आज आमच्या घरी येत आहेत. ऍक्च्युली त्यांचा मुलगा मला बघायला येतोय, म्हणून आज जरा घरी लवकर जायचं होतं. ना मी पण म्हटलं ठीक आहे, त्यात काय एवढं. चांगलं असेल तर करेन, नाहीतर नाही करणार. अगं पण मी म्हणतोय, तू कशाला करतेस हे लग्न? काय होतं लग्न करून? माणसं अडकून पडतात आणि पर्सनल ग्रोथ पण थांबेल तुझी. अमूल्य, तुला काय करायचंय? तुला डॉक्टर व्हायचंय ना, मग तू त्याच्यावर फोकस कर ना. आता तू जॉब करतेस, तू 2 कंपनीचं काम सांभाळतेस, याने तुला अनुभव मिळतोय. लग्न करून काय होणार आहे? हो सर, बरोबर आहे, पण हे तुमचे विचार आहेत, हे सगळ्यांनाच पटतील असं नाही ना. आणि शेवटी काही झालं तरी प्रत्येकाला लाईफ कडून काहीतरी हवं असतं. तुला काय हवंय ते सांग मला. MBBS साठी लग्न इम्पॉर्टंट आहे का मेरिट? आणि तसे गणितात तू मेरिट मध्ये आली होतीस ना, मग इथे येशील. आणि लग्न काय ग, ते 10वी नापास मुलांचंही होतं.
लग्नात मेरिट बघत नाहीत ना. बघतात सर, फक्त मेरिटची परिभाषा बदलते. माझ्या आईने अण्णांची का लग्न केलं, कारण अण्णांनी तिला आधीच सांगितलं होतं की हे बघ मी डॉक्टर आहे, मी काही पैशांमागे धावणार नाही. तिला माहिती होतं की त्यांना फक्त एक साधा फॅमिली डॉक्टर बनायचं. आणि तिला ते आवडलं. कळलं सर, आफ्टर ऑल मेरिट म्हणजे काय फक्त मार्क्स नसतात ना. मेरिट इज द क्वालिटी ऑफ बीइंग गुड. आणि माझे अण्णा काय म्हणतात माहितीये का? अण्णा म्हणतात की योग्य वयात योग्य गोष्टी कराव्यात. आता तुम्हाला लग्न ही गोष्ट योग्य वयात करण्यासारखी नाही वाटत, म्हणजे मग बाकीच्या लोकांनी पण लग्न करू नये का? ती माझी पर्सनल चॉईस आहे ना. आणि ही माझी पर्सनल चॉईस आहे. ठीक आहे, जे करायचे ते करा लग्न. मी ना ऍक्च्युली सगळ्या स्टाफला सांगतो, सगळ्यांनी लग्न करा. आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी आणखी एकदा लग्न करा. आणि मग सगळ्यांनी सहकुटुंब सहलीला जा. आणि मी माझं काम करतो, दे फाईल. सर तुम्ही चिडू नका, मी करते. मी माझं काम करू शकतो, दे फाईल. हो, बोलवा ना तिला. आरती, अहो तुम्ही बसा ना. नाही, तुम्ही काय घेणार, चहा की पन्हच आणू? दिग्विजय आल्यानंतर आपण चहा पाणी करू. आधी तुमच्या मुलीला काय सांगायचं ते ऐकू दे मला. बरं. या काकू, सुखी राहा. सुखी राहा. सुंदर दिसतेस ना तू अमूल्या. अगं ये ना, बस. हा अगं बस. बोल, काय आहे तुझ्या मनात? काकू, कोविडच्या काळामध्ये मी अण्णांची क्लिनिकमध्ये मदत करायला लागली. आणि तेव्हा मला असं जाणवलं की मला डॉक्टर व्हायचं. खूप मन लावून शिकले मी माझ्या अण्णांकडून. अरे त्या काळामध्ये माणूस मिळणं फार मुश्किल झालं होतं ना. ही आमची मुलगी तयार झाली आणि शिकली, माझ्याकडनं बरंच काही शिकली. मन लावून केलं तिने जे काही करायचं ते. तुला सांगतो, माझ्याकडे जेवढे म्हणून लहान पेशंट्स येतात ना, ते सगळे हिच्याकडनंच इंजेक्शन घेतात. त्यामुळे लहान मुलांचे डॉक्टर व्हायचंय तिला. हो, नुकतीच मी मेडिकलची परीक्षा सुद्धा दिली. पण जर मला नागपूरचं कॉलेज मिळालं तरच मी मेडिकल पूर्ण करेन. कारण मला आई आणि अण्णांपासून लांब जाऊन शिकायचं नाही. आणि बोल ना, बोल बाळा, बोल. आणि काका, मी US ला असले तरी जेव्हा आई आणि अण्णांना माझी गरज असेल तेव्हा मी त्यांच्याकडे येणार. अशी वेळ आली तर तुम्हाला काही हरकत नसेल ना? माझी अशी इच्छा आहे की लग्न झाल्यानंतर सुद्धा मी माझी प्रॅक्टिस, माझी नोकरी ही सुरू ठेवावी. आई आणि अण्णांनी आमच्या शिक्षणासाठी खूप श्रम घेतले, त्यामुळे त्यांनी दिलेलं शिक्षण मला वाया नाही जाऊ द्यायचं. वा अण्णा वा, अगदी तू होतास ना तरुणपणी तशीच तुझी मुलगी आहे. अगदी मोकळेपणानं बोललीस हो, खूप छान वाटला. अशा स्वतंत्र विचारांची मुलगी आमची सून झाली तर आनंदच होईल आम्हाला.